नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.2. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला टचिंग सर्कल्स आणि टचिंग पॉईंट जो आहे तो कुठं असतो. आता टचिंग सर्कल्स म्हणजे काय, तर एकमेकांना स्पर्श करणारे वर्तुळ. दोन कंडिशन्स असतील, एक वेळेला आतल्या बाजूने स्पर्श करेल, एक वेळेला दोन्ही सर्कल एकमेकांना बाहेरच्या बिंदूत स्पर्श करतील. आता काय गोष्ट मिळते तुम्हाला एक लक्षात घ्या, त्याच्या दोघांमध्ये एकच कॉमन टँजंट आहे. जिथं टच पॉईंट आहे त्याच ठिकाणी एक कॉमन टँजंट आहे. इथं पण तसंच आहे, दोन सर्कलमध्ये एकच कॉमन टँजंट आहे. अजून एक गोष्ट असते ती म्हणजे जो टच पॉईंट आहे हा सी जो आहे तो हा याच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनवरती असतो. टच पॉईंट कुठं लाई करतो, तर टचिंग सर्कल्सच्या सेंटरला जोडणारी जी काही लाईन आहे त्या लाईनवरती तो सी टच पॉईंट तुम्हाला मिळतो. आता डिस्टन्स बिटवीन सेंटर्स असा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. डिस्टन्स बिटवीन सेंटर म्हणजे काय, दोन वर्तुळ आहेत तुमच्याकडे, दोन वर्तुळांच्या केंद्रामधला अंतर तुम्हाला काढायचं. दोन कंडिशन आहेत. समजा ही जर पहिली कंडिशन आपण पकडली, इंटरनली टच करतो जातं, ज्यावेळेस इंटरनली टचिंग असतात त्यावेळेस या दोघांच्या रेडियस मधलं डिफरन्स म्हणजे मोठी रेडियस वजा छोटी रेडियस असं केलं तुम्ही की तुम्हाला काय मिळतं, तर या दोन सेंटर मधलं डिस्टन्स मिळतं. बघा, ए आणि सी, ए पासून सी पर्यंत जे आहे हे अंतर म्हणजे मोठी रेडियस आहे तुमची, मोठ्या वर्तुळाची रेडियस आहे, मोठ्या सर्कलची रेडियस आहे म्हणजे R1 आहे. आणि सी पासून बी म्हणजे छोट्या वर्तुळासाठीची रेडियस आहे R2. तुम्हाला डिस्टन्स कुठलं काढायचं आहे, ए बी एवढं डिस्टन्स काढायचं आहे, ए पासून बी पर्यंत. पूर्ण डिस्टन्स आहे R1, त्याच्यानंतर आतलं डिस्टन्स आहे R2, म्हणजे हे डिस्टन्स किती असेल तर R1 मायनस R2. इकडच्या बाजूला काय मिळतं आपल्याला, समजा एका वर्तुळाची रेडियस जी आहे ती R1 आहे, दुसऱ्या वर्तुळाची रेडियस जी आहे ती R2 आहे. अशा वेळेला दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स जे आहे ते कसं मिळतं. ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करतात त्यावेळेला दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स जे आहे ते कसं मिळतं तुम्हाला, तर R1 प्लस R2. दोन रेडियसची बेरीज केली की तुम्हाला काय मिळतं, तर त्या दोन सर्कलच्या मध्ये जे काही डिस्टन्स असेल सेंटरमध्ये ते डिस्टन्स तुम्हाला मिळतं. एक्सटर्नली टच करत असताना बेरीज असते, इंटरनली टच करत असताना वजाबाकी असते. 3.2 मधला पहिला क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम. इंटरनली टच करत असताना एक प्रश्न आहे आणि एक्सटर्नली टच करत असताना एक प्रश्न आहे. दोघांसाठी उत्तर अगदी सोपी. काय उत्तर मिळतं बघा आपल्याला. लेट R1 इज इक्वल टू, एक रेडियस जी आहे ते आपण R1 घेऊया 3.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. हियर सर्कल्स इंटरनली टच करतायत. हियर सर्कल्स टचिंग each other internally. Therefore, distance between their centers is equal to difference between their radii. काय माहिती आपल्याला, जर सर्कल इंटरनली टच करत असतील तर त्या दोघांमधलं सेंटरमधलं डिस्टन्स किती असतं, डिफरन्स बिटवीन देअर रेडिया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, रेडियस ज्यावेळेस आपण घेणार आहे डिफरन्स त्यावेळेस मोठी रेडियस आधी घ्यायची, छोटी रेडियस नंतर घ्यायची. विच इज इक्वल टू R2 मायनस R1 विच इज इक्वल टू 4.8 मायनस 3.5. सबस्ट्रॅक्शन करा, 8 मायनस 5 3.1.3. डिस्टन्स किती आलं, 1.3 सेंटीमीटर. सेम इकडे काय दिलेलं आपल्याला इथे, लेट R1 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. या दोन रेडियस घेतले आपण. हियर सर्कल्स टच each other externally. Therefore, distance between their centers
इज इक्वल टू, आता इथे काय असतं तर रेडियसची जी आहे ती समेशन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियन विच इज इक्वल टू R1 प्लस R2. आता इथे तुम्ही छोटं मोठं कसंही दिलं तरी काही फरक पडत नाही. 5.5 प्लस 4.2 विच इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 काय दिला बघा आपल्याला. इफ रेडिया ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर ऑफ सर्कल्स टचिंग एक्सटर्नली अँड इंटरनली. आपल्याला फक्त फिगर काढायला सांगितली. आता फिगर काढत असताना दोन्ही गोष्टी प्रॉपर्टीज मला लक्षात ठेवायच्या. एक्सटर्नली टच करत असताना काय असतं तर रेडियसची समेशन असते, म्हणजे 4 सेंटीमीटर प्लस 2.8 सेंटीमीटरवर त्याचं सेंटर इथे येणार आहे. म्हणजे 4 प्लस 2 2.8 6.8 सेंटर सी पासूनचं अंतर, 6.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि त्याच्यावरून हा सेंटर पकडून नवीन सर्कल ड्रॉ करायचं एक्सटर्नल टचिंगसाठी. इंटरनलीसाठी काय असतं तर इंटरनलीसाठी असतं दोघांमधला डिफरन्स 4 आणि 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असे दोन रेडियस दिले तुम्हाला. 4 आणि 2.8 मधला डिफरन्स किती आहे 1.2. मग या दोन सेंटरमधला म्हणजे हा एक सेंटर आहे ओरिजिनल तुमचा 4 सेंटीमीटरचा सर्कलचा. आता या दुसरा जो सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे या दोन सेंटरमध्ये कितीचा डिफरन्स आहे 1.2चा. म्हणजे 4 इथून 1.2 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन तुम्हाला नवीन सेंटर मिळेल. नवीन सेंटर पकडून सर्कल ड्रॉ करायचं होतं. आता ह्या गोष्टी लिहायच्या आहेत का नाही लिहायच्यात आपल्याला तसं काही सांगितलेलं नाही. डायरेक्ट फिगर तुम्ही काढले तरी चालते, तरी पण आपण एक्सप्लेन करूया. इफ circles touch externally, then distance between their centers is equal to sum of their radii, which is equal to किती रेडियस दिलेला आपल्याला 4 प्लस 2.8 which is equal to 6.8 सेंटीमीटर. काय काढलं आपण दोन सेंटर मधला डिफरन्स. आता सी पासनं 6.8 सेंटीमीटर एवढं कंपासमध्ये माप घ्या. कंपासचं टोक सी वरती ठेवा. 6.8 सेंटीमीटरच्या आसपास तुमचा एक चाप येईल. हा तुमचा नवीन सेंटर असेल. समजा याला आपण जर नाव दिलं बी. आता बी सेंटर पकडून तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं आहे. किती सेंटीमीटरचं 2.8 सेंटीमीटरचं. 2.8 सेंटीमीटरचं एक सर्कल आपण ड्रॉ करूया. बरं सेंटर पी पकडलं आपण 2.8 सेंटीमीटर अंतर घेतलं कंपासमध्ये आणि त्याच्यानंतर एक सर्कल ड्रॉ केला. आता हे जे डिस्टन्स आहे हे किती 2.8 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला जे सांगितलं त्या फिगरच्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या चेक करा. सी पासनं आपल्याला एक रेडियस घेतली आपण 4 सेंटीमीटर आणि एक सर्कल ड्रॉ केलं. त्याच्यानंतर सी पासनं एक रेडियस काढली जी एक्सटेंड केली पुढं. आता एक्सटेंड सेट केली तर जो पॉईंट सेंटर येणार आहे तो या लाईनवरती असणार आहे पुढच्या सर्कलचा. मग आता त्या सर्कलवरती आपल्याला तो पॉईंट फक्त प्लॉट करायचा आहे किंवा आयडेंटिफाय करायचं कुठे येईल ते. आता हा कसा चेक करायचा तर दोघांमधलं डिफरन्स किती असतं सेंटरमधलं तर सम असतं. म्हणजे 6.8 सेंटीमीटर आलं. म्हणजे 4 पासनं सी पासनं 6.8 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घेऊन तुम्हाला एक चाप ड्रॉ करायचा इथे. आता हा ड्रॉ केलेला जो चाप आहे त्या चापवरती काय सेंटर पकडायचं आणि 2.8 सेंटीमीटरने सर्कल ड्रॉ करायचं. म्हणजे तुमचं उत्तर येऊन जातं. आता पुढच्या गणित काय करायचं आपल्याला इंटरनली टचिंग आहे. इफ सर्कल्स आर इंटरनली टचिंग, आपल्याला एक्सप्लेनेशन कुठं विचारलेलं नाही त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर रेडियस. डिफरन्स आता किती येते तुमचा मोठी रेडियस आहे 4, छोटी रेडियस आहे 2.8, वजाबाकी करून बघा 1.2 सेंटीमीटर. हे काय आलं तर सेंटरमधलं डिस्टन्स आलेलं आहे. आता काय करायचं मग तुम्ही एक सेंटर पकडलं होतं पी सेंटर पकडून तुम्ही एक सर्कल ड्रॉ केलं. पी पासून एक रेडियस आपण ड्रॉ करून घेतली आणि एक क्यू अशी रेडियस ड्रॉ केली. आता याच्यामध्ये काय करायचं 1.2 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घ्यायचं कशामध्ये कंपासमध्ये आणि पी पासून 1.2 सेंटीमीटरवरती एक मार्क ड्रॉ करून घ्यायचा इथे. आता हे तुमचं असेल नवीन सेंटर. समजा हे आर सेंटर आहे. आता हा आर सेंटर पकडून 2.8 सेंटीमीटर. आता हे डिस्टन्स जे ते डेफिनेटली 2.8 सेंटीमीटर आहे. एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि एक सर्कल ड्रॉ करायचं. आपण एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे इथे. आता काय काय डिस्टन्स होते आपले जरा चेक करा.
पी क्यू हे 4 सेंटीमीटर होतं, पी क्यू हे 4 सेंटीमीटर, आर क्यू हे छोट्या सर्कलसाठीचं रेडियस आहे ते किती आहे 2.8 सेंटीमीटर आणि पी आर मधलं डिस्टन्स किती आहे तर 1.2 आहे. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला करता येते. क्वेश्चन नंबर 4 काय दिलं बघा आपल्याला, एक फिगर दिलेली. आता हे फिगर काढत असताना हे सर्कल पुस्तकामध्ये छोटे हे मोठे माझ्याकडनं उलट झालं ते. सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. अजून एक गोष्ट सांगितली तुम्हाला, आर मधनं जर एक लाईन एक्सटेंड केली तर ती दोन सर्कलला ए आणि बी मध्ये टच करते. त्याचा अर्थ काय होते तर ए आर आणि बी हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती आहेत. आपल्याला तीन गोष्टी सिद्ध करायला सांगितलं. सेगमेंट ए पी इज पॅरलल विथ सेगमेंट बी क्यू. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट सांगितलेली ती म्हणजे ट्रँगल ए पी आर इज सिमिलर विथ ट्रँगल आर क्यू बी आणि अँगल पी आरचा माप जर 35 डिग्री असेल तर आर क्यू बीचं माप किती असेल असं विचारलं. आता या फिगरमध्ये आपण बघू काय काय मिळतं आपल्याला. ए पी पॅरलल बी क्यू सिद्ध करायचे म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल सिद्ध करायचं. आता समांतर रेषांची ज्या काही प्रॉपर्टीज होत्या पॅरलल लाईन्सच्या त्या प्रॉपर्टीज काय सांगतात आपल्याला त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल. इथं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट किंवा इंटेरियर अँगल टेस्ट कुठली तरी एखादी टेस्ट लागू होणार आहे त्याच्यावरून आपल्याला दोन रेषा पॅरलल मिळतील. आता इथे इंटरनल अँगलचं काही माप आपल्याला माहिती नाही त्यामुळे त्या दोघांची सम येईल का नाही माहीत नाही. राहिला प्रश्न करस्पॉन्डिंग अँगलचा पण इथे काही आपल्याला संबंध लागत नाही. आता अल्टरनेट अँगल इथे मिळतात का आपल्याला तर मिळतात बघा. हा एक अँगल आणि हा अँगल अल्टरनेट होते प्लस हा अँगल आणि हे अँगल सुद्धा अल्टरनेट. अल्टरनेट अँगल म्हणजे जिथे झेड सारखा आकार होतो इंग्रजी झेड ते दोन्ही अँगल जे आहेत ते अल्टरनेट अँगल्स असतात. आता अल्टरनेट अँगल इथे होत आहेत का होत आहेत. आता ते फक्त कॉन्ग्रुएंट होत आहेत का नाही एवढं आपल्याला चेक करायचं. आता कॉन्ग्रुएंट होतात का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे बघा. हा एक ट्रायंगल आहे वरच्या बाजूला ए पी आर आणि खालच्या बाजूला आर क्यू बी. आता या ट्रायंगलमध्ये पी आर आणि पी ए या काय आहेत तर एका सर्कलच्या रेडियस आहेत. या दोन रेडियस जर असतील तर या दोन बाजू सारख्या असतील का बरं. एकाच सर्कलच्या रेडियस म्हणजे इक्वल मापाचे असतील. खालच्या ट्रायंगलमध्ये सुद्धा होतं ही साईड आणि ही साईड इक्वल होईल का बरं तर आर क्यू एक रेडियस आहे आणि क्यू बी दुसरी रेडियस आहे. दोन्ही रेडियस एकाच सर्कलचे आहेत त्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट असतील. आता इथे कसला ट्रायंगल म्हणते आपल्याला बघा दोन बाजू सारख्या झाल्या म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल. याचा अर्थ समोरासमोरचे जे कोण आहे त्याच्या अपोजिट जे अँगल आहेत हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट होईल का बरं. आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे किंवा इक्वल साईडच्या अपोजिट अँगल जे आहेत ते इक्वल असतात ही एक प्रॉपर्टी. आता सिमिलरली इकडच्या ट्रायंगलमध्ये सुद्धा तेच होतं. हा अँगल आणि हा अँगल इक्वल होईल का बरं अपोजिट अँगल आहेत इक्वल साईडचे मग इक्वल साईडचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट. आता इथं अजून एक गोष्ट होती ती म्हणजे काय तर हा अँगल आणि हा अँगल वर्टिकली अपोजिट अँगल आहेत एकमेकांचे म्हणजे दोन ट्रायंगल मधला हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. आता हा जर अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट असेल तर याच्यासोबत पण कॉन्ग्रुएंट असेल आणि हा याच्यासोबत पण कॉन्ग्रुएंट असेल का बरं. आता हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत आपण सांगतो की हे दोन सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कसं झालं आता हे 1 बरोबर 2 2 बरोबर 3 त्याच्यावरून आपल्याला काय येतं इक्वेशन 1 बरोबर 2 असेल 2 इक्वेशन बरोबर 3 असेल तर आपण लिहू शकतो की पहिलं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन सारखं आहे. सेम इथं प्रॉपर्टी आपण वापरली. आता काय मिळतं आपल्याला तर दोन अँगल तर इक्वल झाले म्हणजे आपलं ते पण काम झालं. दोन अँगल इक्वल झाले अँगल टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर झाले प्लस सेगमेंट ए पी सेगमेंट बी क्यू पॅरलल झाले का बरं अल्टरनेट अँगल इथले दोन कॉन्ग्रुएंट झाले. आता दोन अँगल एका ट्रायंगलचे हे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर तिसरा अँगल सुद्धा आपोआप कॉन्ग्रुएंट होतो त्याचा म्हणजे हा अँगल जो आहे तुमचा तो याच्यासोबत कॉन्ग्रुएंट झाला. म्हणजे आता तुम्हाला कोणाचं माप दिले पी ए आरचं किती दिले 35 डिग्री. हे 35 असेल तर हे 35 असणार आहे 35 प्लस 35 70. ट्रायंगलचं पूर्ण माप किती असतं अँगलचं 180 डिग्री 70 गेले त्यातनं म्हणजे 110. याचं 110 असेल त्याचं किती असतं 110 का बरं इक्वल आहेत दोघे. एक एक गोष्ट आपण इथे लिहूया फक्त. in triangle PAR segment PA is congruent with segment PR radii. Therefore at opposite angle PAR is congruent with angle RQB. ARP हे आपलं इक्वेशन 1. दुसरा ट्रायंगल घेऊया इन ट्रायंगल RQB. इथं पण सेम सेगमेंट याला रिजनलेस असेल तर आपण लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल
किंवा काय लिहू शकतो, इक्वल साईडच्या अपोजिटचे अँगल म्हणून इक्वल आहेत. सेगमेंट QR इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BQ. का बरं? रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्येत म्हणून त्या इक्वल आहेत. देअरफॉर इथं पण तेच, त्याचे अँगल अपोजिट QRB, अँगल QRB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QBR. इक्वेशन नंबर आपलं झालं 2. का बरं? तर प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता काय सिद्ध करायचं आपल्याला, या AP आणि BQ या लाईन्स कॉन्ग्रुएंट आहेत. ऑल्सो हे दोन अँगल सांगायचे, ARP आणि QRB. अँगल ARP इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QRB किंवा BRQ. का बरं? इथे वर्टिकली अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे. हे इक्वेशन नंबर आपलं 3. बघा आता 1, 2, 3 मध्ये आपण काय काय सांगितलं. PAR ARB एकमेकांना PAR ARP कॉन्ग्रुएंट आहे. QRB QBR एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यानंतर आपण काय सांगितले ते ARP आणि QRB एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे हे दोन अँगल आपण एकमेकांना कॉन्ग्रुएंट असं सांगितलं. आता हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन अँगल सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे आपल्याला या 3 इक्वेशनवरून काय लिहिता येते, फ्रॉम 1, 2 and 3 काय म्हणतात आपल्याला, हे सगळे अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना. अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ARP इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ARP B परत येईल ARP. अँगल QRB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QBR. हे आपलं इक्वेशन नंबर 4. आता काय म्हणतं आपल्याला, हे एवढं सगळं दाखवलं आपण, आता परत सिद्ध करायची गरज नाही, त्यामुळे आपण एकदा सिद्ध करणार आहे. आता इथं काय मिळतं आपल्याला, तर PAR आणि QBR हे कसले अँगल होत आहेत बघा, अल्टरनेट अँगल. बट अँगल PAR and angle QBR are alternate angles. Therefore, by alternate angle test, पहिली गोष्ट आपली सिद्ध झाली. सेगमेंट AP is parallel with segment BQ. दुसऱ्या गणितासाठी काय आपल्याकडे, दुसरे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. इन ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल PAR, इन ट्रायंगल APR and triangle RQB. इन ट्रायंगल APR and triangle RQB आपल्याकडे काय काय आहे बघा. कुठं सिद्ध केलेलं आहे, हे सगळं वरती सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे परत परत आपल्याला फक्त एक वेळा सांगायचं. APR मध्ये काय आहे, तर APR या ट्रायंगलमध्ये PAR, अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल, आता या ट्रायंगलसाठी कुठला आहे, PAR साठी QBR, अँड अँगल कुठला राहिला आता, ARP इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ARP सोबत RBQ. कुठून दिला जातो, फ्रॉम इक्वेशन नंबर 4 इथं सिद्ध केलेले. देअरफॉर बाय अँगल टेस्ट काय म्हणतं आपल्याला, ट्रायंगल APR इज सिमिलर विथ ट्रायंगल RQB. देअरफॉर आता राहिलेला जो अँगल आहे तो इथं पण सांगता आला असता, पण इथं पण सांगते. अँगल APR आपल्याला पुढच्या गणितात लागणार आहे. अँगल APR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल RQB. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता किंवा याच्यावरून पण सांगता दोन अँगल इक्वल आहेत, तिसरा अँगल आपोआप इक्वल असणार आहे, किंवा याला तुम्ही दुसरे पण लिहू शकता. थर्ड अँगल ऑफ
ट्रायंगल. दोन कॉन्ग्रुएंट आहेत, तिसरा आपोआप कॉन्ग्रुएंट होतो. आता APR कशासाठी सांगितलं आपण हे, आता या ट्रायंगलमध्ये आपल्याला एकच माप दिलेलं आहे तिसऱ्या गणितासाठी. इन ट्रायंगल APR कोणाचं माप दिलं आपल्याला, PAR अँगल PAR चं माप दिलं आपल्याला 35 डिग्री. देअरफॉर PAR सोबत कुठला अँगल आहे, ARP आपण इथे सांगितलं बघा, PAR आणि ARP. देअरफॉर अँगल ARP इज ऑल्सो इक्वल टू 35 डिग्री. फ्रॉम 4 लिहा किंवा 1 लिहा. देअरफॉर थर्ड अँगल आता किती असेल, APR, तिघांची बेरीज, अँगल APR प्लस अँगल PAR प्लस अँगल ARP is equal to 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल किंवा सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल असं लिहिलं तरी चालतं. फिगर मोडतो मी, इकडे लिहितो. तर APRचं माप आपल्याकडे आहे का, APRचं माप आपल्याकडे नाही आहे. अँगल APR प्लस PAR आणि ARPचं 35 आपण इथं काढलेलं आहे. 35 प्लस 35 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल APR इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला, 180 मायनस 35 प्लस 35 70 विच इज इक्वल टू 110 डिग्री. आता काय मिळतं राहिलेलं आपल्याला, RQBचं माप विचारलेलं आहे. देअरफॉर अँगल RQB इज ऑल्सो इक्वल टू 110. म्हटलं त्याला आपण इक्वेशन लिहून टाकायचं 5 इथे लिहून टाकायचं फ्रॉम इक्वेशन 5. रिझन्स लिहिणं गरजेचं असतं, त्यामुळे रिझन्स लाईटीने आपल्याला व्यवस्थित चेक करून कशासाठी काय आलं हे लिहिता आलं की आपले गणित सोपे होतात. 3.2 मधलं 5th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक स्टार केलेलं क्वेश्चन आहे. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर A and B टच each other at E. Line L is the common tangent which touches the circle at C and D respectively. Find the length of segment CD if the radii of circles 4 cm and 6 cm. रेडियस दिलेली आपल्याला, एकाची 4 सेंटीमीटर दुसऱ्याची 6 सेंटीमीटर. L कॉमन टँजंट आहे. आता म्हणजे याचा अर्थ दोन्ही सर्कलला टच करते ती. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे की C आणि D मधलं डिस्टन्स काढा. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या दोघांमधलं डिस्टन्स काढणं म्हणजे C आणि D मधलं डिस्टन्स मिळाला असं होत नाही. का होत नाही, तर याची रेडियस बघा किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. याची किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. 6 आणि 4. आता हे जर आपण एक फिगर तयार केली तर ही बाजू झाली 4, ही बाजू झाली 6, म्हणजे तुमचा इथे रेक्टँगल तयार होत नाही. त्यामुळे याची जी बाजू आहे ती इकडे तुम्हाला लावता येत नाही. इथे काय करायचं, कन्स्ट्रक्शन करावं आपल्याला. ए मधनं एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करूया M पर्यंत. आता परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आपल्याला इथे. तर इथे काय होतं बघा, परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, हा अँगल 90 डिग्रीचा आहे का बरं, टँजंट थेरम. हा अँगल 90 डिग्रीचा आहे का बरं, टँजंट थेरम. इथं परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला म्हणजे हा पण अँगल 90 डिग्रीचा झाला. आता हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, उरलेला अँगल किती असेल या क्वाड्रिलॅटरलचा, तो सुद्धा 90 डिग्रीचा. आता हा रेक्टेंगल झाला. आता रेक्टेंगल झाला तर सीडीचं माप काढायचं, म्हणजे AM चं माप काढलं की सीडीचं माप मिळणार आहे. आता AM चं माप काढण्यासाठी काय आपल्याकडे, ट्रायंगल ABM, याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल झाला. आपल्याकडे हायपोटेनस आहे 6 आणि 4 10, हे डिस्टन्स आपल्याला काढता येईल, दोन सेंटर मधलं. प्लस BM चं डिस्टन्स आपल्याला काढता येईल का, तर काढता येतं. आता काय होतं बघा, जर हा रेक्टेंगल असेल तर ह्या दोन बाजू सारख्या असतील, AC आणि MD. मग AC चं माप किती आहे तुमच्याकडे, सर्कलची रेडियस 4 आहे, म्हणजे DM चं माप किती होणार आहे, 4. मग MB चं माप किती होईल, पूर्ण माप जे आहे BD चं ते 6 आहे, रेडियस आहे. 6 मधनं 4 गेले म्हणजे MB चं माप किती आलं, 2. या दोघांचं बेरीज किती आहे, 6 आणि 4 10. हायपोटेनस 10 आहे, बेस 2 आहे, हाईट तुम्हाला काढता येते, त्याच्यावरून तुम्हाला ती लिहिता येईल. आता हे फक्त सगळं व्यवस्थित आपल्याला इथे लिहावं लागतं. Here L is common tangent. आता फिगर मध्ये आपण काय काय केलं ते बघू. जॉईन AC and BD. Let draw AM perpendicular to BD. ही आपण एक गोष्ट केलेली आहे, ती गोष्ट तिथे सांगावी लागेल आपल्याला. आता इथे काय काय मिळतं आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी काढतात. AC perpendicular to CD and BD is perpendicular to CD. दोन्हींसाठी एकच रिझन आहे, ते म्हणजे काय, टँजंट थेरम. कशावरून लिहिले आपण हे, टँजंट थेरम. हे इक्वेशन नंबर 1 आपलं.
आता हे परपेंडिक्युलर याचा अर्थ काय 90 डिग्रीचं माप आहे. आता इन क्वाड्रिलॅटरल कुठला क्वाड्रिलॅटरल तयार झाला AMDC. इन क्वाड्रिलॅटरल AMDC अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. कुठून लिहिलं तुम्ही फ्रॉम 1 अँड अँगल M इज ऑल्सो इक्वल टू 90 डिग्री. कशावरून दिलंय कन्स्ट्रक्शन केलं आपण तसं कन्स्ट्रक्शनवरून. देअरफॉर राहिलेला जो अँगल आहे तो काय असेल आता देअरफॉर अँगल A इज ऑल्सो इक्वल टू 90 डिग्री. का बरं रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल काय चौकोनाच्या 4 कोणांच्या मापाची बेरीज किती असते 360. त्यातले तिघा जणांच्या मापाची बेरीज जरी 270 तर राहिलेलं किती आहे 90 अंशाचा. आता देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AMDC इज अ रेक्टँगल. हा जर रेक्टँगल झाला आता AM चं माप काढले की CDचं माप आपल्याला मिळालं. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय मिळतं बघा हिअर. देअरफॉर याच्या प्रॉपर्टीज आपण लिहून टाकू लगेच. देअरफॉर segment AM is congruent with segment CD and segment AC is congruent with segment EMD. Opposite sides of quadrilateral, opposite sides of rectangle. Therefore कशाचं माप मिळतं आपल्याला आधी आपण सेगमेंट AB चं माप काढूया. त्याच्यानंतर DM चं माप सांगू किंवा इथे DM चं आपल्याला माप लगेच सांगता येईल. देअरफॉर सेगमेंट DM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. का बरं सिन्स AC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. AC सर्कलची रेडियस आहे अलीकडच्या म्हणून 4 सेंटीमीटर आहे. DM चं माप किती मिळालं आपल्याला 4 सेंटीमीटर. आता टू सर्कल्स touching each other किंवा touch each other externally. Therefore distance between A and B त्याचे सेंटर येते इज इक्वल टू काय असेल AE एक रेडियस आहे आणि दुसरी रेडियस आहे EB विच इज इक्वल टू 4 + 6 विच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. Therefore काय आलं तुमच्याकडे डिस्टन्स बिटवीन A and B किंवा AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. नाव B, M आणि D याच्यावरून आपल्याला माप मिळेल. नाव BM चं माप इथे काढलेलं BD इज इक्वल टू काय लिहिता आपल्याला BM प्लस DM किंवा MD. का बरं B डॅश M डॅश D आहे म्हणून. BD चं माप आहे का आपल्याकडे आहे किती 6. BM चं माप आहे का आपल्याकडे BM चं आपल्याला काढायचं. MD चं माप 4. Therefore BM इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला 6 - 4 विच इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. जर आता ट्रायंगल चेक करा ABM या ट्रायंगलमध्ये हे 2 झाले हे माप तुम्ही काढलं ते 10 आलं. आता देअरफॉर इन ट्रायंगल AMB अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय सांगतं पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे AB ची व्हॅल्यू किती आली आपली 10 सेंटीमीटर. 10 स्क्वेअर इज इक्वल टू AM ची किंमत आहे का नाही काढायची आपल्याला AM स्क्वेअर प्लस BM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 स्क्वेअर. देअरफॉर AM स्क्वेअर इज इक्वल टू किती येते 10 स्क्वेअर 100 हे 2 स्क्वेअर इकडे आल्यानंतर मायनस मध्ये जाते -4 विच इज इक्वल टू 96. देअरफॉर AM इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला √96. काय आवड पडतील याचे 16 आणि 6. 16 साठी काय वायरी 4 4√6 सेंटीमीटर. देअरफॉर आता इथे एक गोष्ट आपण सांगितलेली AM आणि सेगमेंट CD एक वर आहेत याला वाटत असतं इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. देअरफॉर DM किंवा CD इज इक्वल टू देअरफॉर CD इज इक्वल टू 4√6 सेंटीमीटर. कुठून लिहिलं तुम्ही फ्रॉम 2 कुठून लिहिलं CD बरं CD आणि AM चं माप सारखं सांगितलेलं. AM चं माप कोण काढलं 4√6 आलं. तर CD चं माप किती 4√6.
सेंटीमीटर. 4√6 सेंटीमीटर एवढं माप आपल्याला मिळालंच.